नमस्कार. आज आपण आलो आहोत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष फत्तेसिंह माने पाटील यांच्याकडे. सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा धुराळा चालू असतानाच आज भाजपचा प्रचार दौरा चालू झालेला आहे. सर्वच पक्षांचा प्रचार दौरा चालू झालेला आहे. त्या पार्श्वभूमीवर आपण फत्तेसिंह दादा यांच्याकडून भाजप पक्षाचे प्रचार दौरा आणि त्यांच्याकडून त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेली व्यूहरचना जाणून घेणार आहोत. तर नमस्कार दादासाहेब. नमस्कार. आज भाजपचा प्रचार दौरा चालू झाला आहे. तर आपल्या मतदारसंघात गट असेल किंवा गण असेल, तर यामध्ये एकूण मतदारांची संख्या किती आहे? आपलं संग्रामनगर गटात 34,000 मतदार आहेत आपले. आणि त्याच्यात ते निम्मे धरायचे, लेडीज निम्मे, पुरुष निम्मे. आपण मतदारसंघात फिरत असताना नागरिकांनी आपल्याकडे काय समस्या किंवा काय अडचणी सांगितल्या? आम्ही आता मतदारसंघात फिरतोय ना, रस्त्याची समस्या जास्त आहे. रस्तेच जरा चांगले झालेले नाहीत आणि जे झाले ते सुद्धा खराब झालेत. त्याच्यावर जास्त लक्ष दिलं नाही. आणि ही सध्या त्यांच्या संग्रामनगर आहे ते राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. आणि हे गट आहे ते आता आम्ही गटाचा प्रयत्न करून आपण गट आणायचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळं आम्हाला जास्तीत जास्त सगळीकडून लोकांचे समस्या बघून सगळं बघायचं आहे आम्हाला सगळ्याकडून आणि माहिती घ्यायची आहे सगळ्याची. आणि प्रत्येक ठिकाणी सगळे सांगतात की आम्हाला रस्ते नाही, पाणी नाही, पाईपलाईन व्यवस्थित टाकलेलं नाही. परवा एका ठिकाणी गेलो तर रस्ता केला संग्रामनगरमध्ये, सिमेंट काँक्रीट दुसऱ्या दिवशी फुटून गेला. ती जी तक्रार परत त्यावेळेला मग आम्ही म्हणलो त्या ग्रामसेवकला, रस्त्याचं काय करतो? तर परत मग जरा दुरुस्ती करून त्यांनी रस्ता तो त्यांनी चालू केला. आणि रस्त्यात आपण बघितलं पण ते रस्त्याची याची कामं चांगली होत नाहीत. कोणीतरी मोठ्या पुढाऱ्यांनी काम घेतलेलं असतं आणि ते दुसरे लोकांना दिलेलं असतं आणि ती लोक काही काम करत नाहीत. तसलं आपण तक्रार केल्या तर ती ऐकून घ्यायची तयारी नाही. त्यामुळे ती लोकांना आम्ही आता आमच्या जर आपल्या जिल्हा परिषद गट आला किंवा गण आला तर आम्ही चांगलं त्याची व्यवस्था करू. आम्ही त्या ठिकाणी आपण चांगलीच लोकांची सोय करणार आहे. आणि आम्ही सगळ्या लोकांना वचन दिलं आहे की आम्ही, आणि आम्हाला माहीत आहे आम्ही निस्वार्थी कार्यकर्ता आहे. कुठं नावाला सुद्धा आम्ही कुठं बोट ठेवायला जागा नाही आमच्या विश्वास ठेवून मतदार देणार आहेत आपल्याला मतदान. हे आपण प्रयत्न करतो. आपण जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे की गट आणि गण दोन्ही आले पाहिजेत. आपल्या संग्रामनगर गणातून हां. आणि गटातून कोण उमेदवार आता आहेत? उमेदवार म्हणले तर मेघा कचरे म्हणून जिल्हा परिषदेला उभा केलेला आहे आपण लेडीज मधून. आणि ते चांगलं उमेदवारही चांगला आहे आमचा. त्यानंतर संग्रामनगर गणातनं राजेश्वरी माने पाटील उभा केलेले आहे. आणि तिकडे पुरुष गटातनं नाथा पाटील म्हणून उभा केलेले आहे. आधी चांगले उमेदवार आम्हाला मिळालेले आहेत आणि काम करणारे आहेत उमेदवार. आणि आपण सगळ्यांनी प्रयत्न केला. आम्ही सगळ्या कार्यकर्ते चांगले आहेत आणि सगळ्या समाजाला आम्ही न्याय दिलेला आहे. दोन्ही समाज, धनगर समाजाला न्याय दिलेला आहे, आपले माने पाटील कुटुंबातले म्हणजे मराठा समाजाला न्याय दिलेला आहे. आणि चांगला प्रचार व्यवस्थित चाललेला आहे, शिस्तीनं चाललेला आहे. आणि उमेदवारही फिरते रात्रंदिवस चालू आहे काम फेडायचं. आणि चांगला प्रतिसाद लोकांच्याकडून मिळतोय. आणि यावेळी आम्हाला खात्री आहे ह्या वेळेला आपण सबन गट आमचा जिल्हा परिषद गट येण्याची शक्यता आहे. भाजपमधून आम्ही उभा राहिलेलेच आमचे लोक. आणि त्यामुळं आम्हाला यश येणार आहे याच्या वेळेस खात्री देतो आम्ही की आम्ही नक्की आमचे गट येणार आहे. जिल्हा परिषद तालुक्याचे सुद्धा जिल्हा परिषद गट आहेत ते सुद्धा आम्ही जास्तीत जास्त आमची सीट येण्याची आम्ही प्रयत्न करणार आहे. भाजप विरोधी समोर जे विरोधक आपली आघाडी झालेली आहे, बर या आघाडीमधून संग्रामनगर गटातून राष्ट्रवादी अजित पवार गटातील घड्याळ या चिन्हावर उमेदवार उभे आहेत. बर अजितदादा यांचं नाही नाही ते काय झालं पूर्वीपासून आपल्याकडं अजितदादाचा गट किंवा काय इथं नावाला सुद्धा नाही आपल्याकडं. ज्याच्या दुसरं शरद पवारांचे होते ते गट आहे. पण ही जिल्हा परिषदला म्हणजे घड्याळाचं आपल्याकडे चिन्ह सुद्धा माहीत नाही कोणाला. ते पूर्वीचं ते वेगळं, पण आता शरद पवार कोण नाहीच. परवा
अकलूज नगरपालिकेत झाले तिथं घड्याळ जे उभा केले होते पण त्यांना डिपॉझिट जप्त जवळजवळ झाली सगळ्यांची. असा काही फरक पडणार नाही आपल्याला. आणि कालची घटना झाली त्याचा काही संबंध येत नाही. लोकांना संबंध आपले लोक आपण चांगली लोक आहेत, सगळ्याला समजून घेणारी लोक आहेत, त्याच्यावर काही परिणाम होणार नाही. माळशिरस तालुक्यामध्ये भाजप विरोधात सगळे पक्ष एक झालेत. नाही त्याला भारतीय जनता पक्षाचे उमेदवार येणारच आमचे. हां. आम्ही त्याला तर आमचा चांगलं काम करतोय आम्ही. राम सातपुते माजी आमदार आहेत आमच्याबरोबर. बाकीचे बाबाराजे आहेत, बाकीचे पांडुरंग देशमुख आहेत, बाकीचे संजय आपले आमचे माने पाटील कुटुंब आहेत, ह्या गटात काम करणारे मुलं आहेत. सगळे एकत्र आम्ही काम करतोय. बागदार म्हणाले होते की भाजपचा आम्ही सुपडा साफ करू. नाही ते आता त्यांचं म्हणायचं काम आहे. पण आम्ही म्हणतोय की आमची खात्री आहे की आम्हाला यश येईल म्हणून. भाजप बरोबर आपल्या सोबत आणि कुठले कुठले पक्ष आहेत का? नाही आपल्यासोबत कोण नाही आता सध्या. आम्ही ह्या भागात तर शिवसेना आहे, वरच्या भागात काही ठिकाणी टाकले त्यांच्यावर. पण हे इथं अकलूज गाण्यात काय हे आम्ही स्वतंत्रच भाजपची सीट आहेत सगळी. मतदारांना काय आव्हान करताल? नाही मात्र आम्हाला माहीत आहे की आम्ही निस्वार्थी काम करणारे कुटुंब आहे. आणि ह्याच्या आधी सुद्धा आपण काम केलेलं आहे. आणि आम्ही जिल्हा परिषद अध्यक्ष होतो. पंचायत समितीत आमच्या सुनबाई होत्या राजश्री, राजलक्ष्मी. आणि बाकीचे सगळे काम करणारे आहेत. बागेवाडीत सुद्धा सरपंच होते मुलं आमचे. आणि आम्हाला स्वच्छ पाठी आहे आमची. आम्ही कुठं सुद्धा कोणाच्या ह्याच्यात नाही. त्यामुळं आम्हाला भीती नाही आणि लोकांचा विश्वास आहे आमच्यावर. आणि विश्वासाचे पात्र आहे आम्ही सगळ्यांना. आणि आम्ही आता सध्या आलं तर सगळे लोक आम्हाला साथ देतात. त्याचं काही अडचण येणार नाही. संग्रामवर सुद्धा एक नंबरचं आहे. आपल्या बाजूने सगळे आहेत आणि सगळा समाज आहे. आम्ही सगळ्या समाजाला घेऊन जाणारी लोक आहेत.